साहेबांचं एकच मत आहे, की भाजप आणि भाजप बरोबर गेलेले अजितदादा मित्रमंडळ असेल, नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांची पार्टी असेल. हे तिन्ही पक्ष मिळून या महाराष्ट्रामध्ये जो उत्माद करत आहे, विचारसरणीला जो काही आघात करत आहे, त्याच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. आज तुम्हीच मला सांगा, की महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने लोकनेता कोण राहिले? तर साहेबच आहेत. आणि मग साहेबांनी 60 वर्ष राजकारण आणि समाजकारण केलेलं आहे. लोकांना त्या गावामध्ये जाऊन असं कुठलंही गाव नसेल जिथं पवारसाहेब गेले नसतील. लोकांना भेटले, त्यांचा तो संपर्क आहे. लोकं आज सुद्धा भेटल्यानंतर नाव सांगतात, गाव सांगतात, कधी भेटलं ते साहेब सांगतात. त्यामुळे ही साहेबांची वेगळी ताकद आहे. स्वतः निर्माण केलेली ताकद आहे. देवी शक्ती मी म्हणणार नाही. कष्टातून लोकात जाऊन लोकांसाठी काम करून, संघर्ष करून त्यांनी ही ताकद त्यांच्यात निर्माण केलेली आहे. आणि चांगल्या विचारासाठी साहेब लढतात, लढलेले आहेत. त्यामुळे चांगले लोकं त्यांच्या जवळ येतात. आणि त्याच्याच बरोबर हे जे काही भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांपासून सगळे, यांनी खूप पूर्वीच सांगितलं होतं 6-7 वर्षापूर्वी, की साहेबांचं राजकारण संपलंय. आणि तेव्हा 2019 ला साहेबांनी महाविकास आघाडी जी कदाचित कोणालाही वाटलं नव्हतं अशी होईल ती करून दाखवली. आणि आत्ता सुद्धा मी तुम्हाला सांगतो, की साहेब जेव्हा शांत असतात, तेव्हा नक्कीच त्यांचं मन अशांत असतं. काहीतरी गडबड त्यांच्या मनामध्ये चालू असते, नाहीतर विचारात चालू असते आणि ती गडबड लोकांच्या हिताची असते. पण मोठ्या-मोठ्या नेत्यांना हालून टाकणारी असते. आणि आज साहेब विचार करतायत. तुम्ही बघा लोकसभेचे जे काही तिकीट आता याच्यापुढे दिली जातील, काँग्रेस, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी एकदम अभ्यास करून उमेदवाऱ्या पुढे येतील. आणि मी हेही तुम्हाला सांगतो, जे आमदार चांगले आहेत आणि जे आज अजितदादांबरोबर आहे, वेगळ्या-वेगळ्या कारणांनी त्यांना तिथे घेऊन गेलेले असतील, त्यातले बहुतांश चांगले आमदार परत येतील.